सर, महाविकास आघाडीच्या काळात आपण मंत्री होतात. धडाडीचे काही निर्णय आपण घेतले होते. कोरोना काळातही आम्ही आपलं काम पाहिलेलं आहे. त्याशिवाय महत्त्वाचा निर्णय आपण एक घेतला की नांदेडला जालना टी पॉईंटला जोडून समृद्धी महामार्ग आणणे. अर्थातच तो निर्णय इथल्या सगळ्याच लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भूमी अधिग्रहण देखील झालेलं आहे. तर सर, आपल्याला प्रत्यक्ष प्रवास त्या रस्त्यावर कधी करता येईल? नाही, मला वाटतं की हा साधारण आता ह्याची किंमत साधारण एक 13,000 कोटीच्या आसपास त्या प्रकल्पाची किंमत आहे. तो मी मंजूर करून घेतला, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रियासुद्धा बरीचशी पूर्ण झाली आहे. काही सेक्शन्समध्ये काही अडचणी आहेत, लोकांचा विरोध जमीन संपादनाच्या दरासंदर्भात आहे. प्रकल्पाला विरोध नाही आहे, पण काही ठिकाणी जमिनीचे दर काही भागामध्ये की जिकडे रेडीरेकनं चुकलेलं आहे ते असल्यामुळे कमी दर मिळतो, इतर ठिकाणी जास्त मिळतो, असं तफावत काही ठिकाणी निर्माण झाल्या असल्यामुळे एक 2-3 ठिकाणी थोडंसं काम अडलेलं आहे. परंतु मला टेंडर्ससुद्धा काही प्रमाणात निघालेली जातात आणि ते काम अपेक्षित मला वाटतं 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण व्हावं असा आपला प्रयत्न आहे आणि पुढील 5 वर्षामध्ये निश्चितच ते पूर्ण होईल. पण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण व्हावं आणि अडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत.